नमस्कार मित्रांनो. ही महागट काय माहित आहे का? हिरवं दिसालेलं गांजा लावलाय गांजा. आणि ह्या गांजाचं आता प्रमोशन करायचं आहे आपल्याला. त्याच्यासाठी आज मी प्रँक कॉल कुणाला करणार आहे? जानू, संगा दादा, आई. आई त्यांना दाढी कटिंग करायला बरं, निवळ बोकडान दिसायला लागले तसं. अगं तुझ्यावर जेवढा जीव नाही तेवढा त्याचा दाढी मिशीवर जीव आहे. हे गाबरा, हे जीव गेला तर कबूल, पर दाढी मिशी काढायची नाही, शान जाऊ द्यायची नाही. शांना तर तुम्ही ओळखतच असाल. ऑफकोर्स टिकटॉक वरती त्यांनी खूप व्यक्तिमत्व कमवलेलं आहे. त्यांना प्रँक कॉल करणार आहे. चला आपण बघूयात प्रँक कॉल कसा कसा होतोय आणि गांजाचं प्रमोशन करायला सांगणार आहे. चला डायरेक्ट वेळ वाया न घालवता प्रँक कॉलला सुरुवात करू. हॅलो हॅलो, नमस्कार सर. हा नमस्कार, बोला. संगा भाऊ बोलताय का तुम्ही? हो. बर 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 सर, एक आपलं प्रमोशन होतो. कुठून बोलताय तुम्ही? आम्ही तुळजापूरवरून बोलतोय. काय नाव तुमचं? नंदू मोरे. बरं बरं, बोला ना. मग ती एक कुठं बोलताय म्हणजे तुम्ही? तुळजापूर? हा तुळजापूर. येस येस येस, बोला. मग ते प्रमोशन होतं, करताल का आपलं? कशाचं प्रमोशन आहे तुमचं, काय विषय? ती शेतात गांजा लावलाय, मग ती गांजा आपल्याला विकायचा आहे ना आता. हा हा हा. मग त्या गांजाचं प्रमोशन करताल का? गांजाचं का? हा. आता गांजाचं बिंजाचं नाही मी कधी समजा. हा. पण तुमचं करतो बघा, तुमचं. मग पण काय करता म्हणजे माझं नेमकं प्रमोशन काय करताल? तुम्ही या ना इकडं बीड मध्ये. बिलला कशासाठी येऊ? तुमचं करतो ना प्रमोशन. अहो ऐका की सर, मी खरं सांगतोय, 7 एकर गांजा. हो, मी तुम्हाला खरंच सांगायला लागलोय राव. मी काय खोटं सांगायला का तुम्हाला? तुम्हाला मी खरंच सांगतोय. फक्त बीड मध्ये या, फक्त एक वेळा बघा कसं असतंय प्रमोशन, कसं नसतंय. अहो खरंच हो सर तुमचं. अहो खरंच हो, तुम्हाला काय सांगतोय मी, खरंच सांगायला. मी पण मी तर तुम्हाला कशाला खोटं बोलवता माझ्या छान माणसाला? अहो मी तुमचा लय दिवसापासून. अहो सगळं खरं आहे हो. तुम्ही आमच्या लय दिवसापासून फॅन आहेत, मोप जन्माल्यापासून आहेत. टिकटॉक पासून फॅन आहे मी. हो, टिकटॉक पासून असू द्या, नाही तुम्ही जन्माच्या अगोदर पासून असू द्या. त्या कुठे विषय? जानूच्या तर म्हणजे असं कसली ऍक्टिंग नंबर 1 आहे. हा. हो. मग करता का तेवढं प्रमोशनचं? कसं करता? हो करतो ना, करतो ना. या ना इकडे बीड मध्ये, करतो. कसं कसं करताल पण? कसं कसं करतो मग, कसं करतो? अहो पण प्रमोशन हे ऑनलाईन चलतंय ना, ऑनलाईन करा की सर. अहो ऑनलाईन नाही, मी डायरेक्ट समोरासमोर ऑनलाईन करतोय मी. समोरासमोर कसं शक्य आहे? बघा ना तुम्ही, फक्त आईला म्हणताल काय टेक्निक आहे का, काय बलाय राव पोरा. अहो तुमची व्हिडिओ लय भारी असते तो जानूची. अहो सगळं खरं आहे हो. हा. सगळी तुमची दुनियादारी खरी आहे. मग करा की. कुठे मी कुठे तुम्हाला काही शब्दाने रॉंग बोललो का मी काही? तुम्ही रॉंग बोललो ना, पण मग आमचं प्रमोशन करा की तुम्ही. अहो करतो मला लागलो की तुम्ही या इकडे बीड मध्ये. अहो तसं नाही, तुम्हाला जर लागला आता काय करावं बाबा गे? तुम्हाला जर गांजा लागला थोडाफार, तर एखादं पॉकेट घेऊन जावा की. अहो ऐका ना, आमच्या इथे कोणी गांजा वडीत नाही आणि गांजा वाढायला आम्हाला अलाउड नाही. मग काय वाढता तुम्ही? आम्ही गांजा वडीत नाही, मी फक्त प्रमोशन करतोय तुमच्यासारख्या लोकांचे. मग करा की आमच्या गांजाचं, करा की. किती पॅकेज? नाही 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 नाही, तुम्ही या ना बीड मध्ये, करतो. अहो बीड मध्ये तुम्ही चांगलंच प्रमोशन करताल. अहो मग चांगलं म्हणजे तिथं पुन्हा काय व्हीआयपी प्रमोशन असते माझ्याकडं. तुम्ही काय तुम्ही माणसं बिन सांगावर घालून पाक मारून. नाही 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 नाही, तसला नाही माणूस मी. व्हिडिओ बघताय ना राव शेट आपले. आपण कधी व्हिडिओच्या माध्यमातून कधी आपण कुणाला चुकीचा संदेश दिलाय का आजपर्यंत? अहो सर, तुम्ही तुळजापूरला या, याच्या तुळजाभवानी दर्शनासाठी या. आताच मी तुळजापूरला आलो होतो. तुळजा मातेचं मी दर्शन घेऊन आलोय आताच. मग मला का फोन केला ना हो? हा, मला फोन करावं का? तुमची सेवा केली असती की मी. तुमचा नंबरच नाही आमच्याकडे. तुम्ही आता कोण आहे, काय आहे, काहीच कल्पना नाही आम्हाला. बरं जाऊ द्या, ती 12 भानगडी बोलू नका, प्रमोशनचं बोला मुद्द्याचं. अहो होय म्हणतोय तर बाई, काय करावं बघा. अजून तिथं झालं कोणी फिरून फिरून. अहो तुम्ही करतावच मला लाव, मग मला सांगा ना ऑनलाईन पेड कसं करायचं, काय करायचं. काही नाही मला ऑनलाईन, मी पैसे वगैरे काही घेत नाही.
मग कसं करता प्रमोशन? नाही पैसे बिसे घेत नाही, फ्री मध्ये करतोय मी. माझे व्हिडिओ बघितले नाही का समाजसेवेचे? अहो मी लय तुमचं कट्टर फॅन आहे, कट्टर फॅन. अहो कट्टर म्हणून तुम्हाला एवढं आमंत्रण. हो सर, ऐका की करा की. आजपर्यंत ऐका की राव, आजपर्यंत मी कधीच कोणाला असं आमंत्रण दिलं नाही. हा तुम्हाला फर्स्ट टाइम आमंत्रण दिलं ती घरी माझ्या. या तुम्ही, स्वागत आहे तुमचं. मस्त प्रमोशन करू आपण छान पैकी एकदम. सर तुम्ही पण शेतकऱ्याचा फायदा करा, काय तर आमचं प्रमोशन करा. हो 100% करूया आपण, शेतकऱ्यांचा फायदाच करतो. मी बी शेतकरीच आहे. अहो मग म्हणूनच म्हणतोय शेतकरी माणसानं शेतकरी माणसाला मदत केली. 100% केला पाहिजे फायदा. म्हणून तर म्हणतो तुम्ही या इकडे बीड मध्ये फायदा करतो मी. मग ती गांजाचं प्रमोशन करावं, दुसरं काहीच करू नका. अहो मी काय म्हणतोय, ते गांजा बिंजाचं राहू तिकडे जाऊ द्या, जळू द्या. हा तुम्ही या बघा मग कसं असतं ते प्रमोशन जोरदार. तुम्ही म्हणताला बायला खरंच यायला सांगायला राव, काम केलं राव आपल्याकडे. ते पण मोफत तुम्हाला जेवण माझी पार्टी चार्टी सगळं मोफत. मी खात नाही, तुम्हाला 5-50 रुपये देतो की जेवणाचं, त्यात काय एवढं? अहो नाही, तुम्हाला देतो ना मी 10-5 रुपये. 10-5 रुपये काय होणार आहे? तिकीट खायचं एखादा वडापाव खाल्ला काय, जेवण केलं काय, चमच्यानं खाल्लं काय, हाताने खाल्लं काय, एकच आहे. ए तुमचं बरोबर आहे राव. आणि मग काय म्हणजे ही कसं झालंय आता, शहरात 1.25 शेर नाही हो, नाही गरीब माणूस आहे राव मी लई. नाही शहरात 1.25 शेर झाले, असू द्या. नाही गरीब माणूस आहे मी. तुमच्या इतकं मला नाही जमायचं बोलायला. आपलं काय, मी बीड मधला आपला साधारण माणूस आहे. आपला छोटासा युट्यूबर आहे. काय मी राष्ट्रात काय तुम्हाला ते असल्या त्या गोष्टी आपल्याला जमतच नाही बरं, खरं सांगतो. असू द्या. सॉरी बरं का दादा, सॉरी. एक छोटासा उगा एक प्रँक कॉल करावा म्हणलं तुम्हाला. हो तर घ्या आता लक्षात. मला काय तुमचं एवढं बोलता येत नाही किंवा जमलं पण नाही बरं का, कारण तुम्ही एक्सपर्ट एकदम. काय म्हणलो तुम्ही एक्सपर्ट आहो. तुमचं एवढं मला बोलायला जमलं नाही, पण ते प्रमोशन तेवढं करावं लागत होतं तुम्ही. नाही करू 100% करू. तुम्ही या, नाव सांगा आता आपलं. चलतंय. मी नंदू मोरे बोलतोय, तुळजापूरकर. मी पण येऊ. हा बरं धन्यवाद. चलतंय दादा, ठेवू का मग? ओके हा चलतंय. काय विषय झालाय मला काय माहिती नाही बरं का, पण संगादादानं मला ओळखलंय काय की. कारण मला माहित आहे क्रिएटर लोक जर असं फालतूक जर बोलायला कोण समोरचं, तर लगेच कॉल कट करून देतात. म्हणजे जास्त बोलत नाहीत, 1-2 मिनिट तेवढंच बोलणं बोलतात. पण संगादादा चक्क आपल्याची 6 मिनिट बोललेली आहे ती. मलाच कळना झाले बरं का. आणि कारण त्यांनी जर मला ओळखलं असतं तर त्यांनी मला बोलले असते, मी तुझे व्हिडिओ बघतो किंवा न बघतो. काय माहित आता, अंदाज लावणं पण फार कठीण आहे बरं का. पण मी अंदाज लावतो आता 1 मिनिटाच्या आतच. तर माझ्या मते संगादादानं आपला आवाज ओळखलेला आहे. त्यांनी सुद्धा माझा एखादा तरी का होणार प्रँक कॉल पाहिलेला आहे. आणि त्यांच्या लगेच लक्षात आलं, मी पहिल्या स्टार्टिंगला सांगितलं होतं माझं नाव नंदू मोरे तुळजापूरकर म्हणून. तर त्यांच्या लगेच लक्षात आलं हा आपल्यावरती प्रँक कॉल होतोय. त्याच्यामुळे त्यांच्या लक्षात आलं बरं का. त्यांनी ओळख दाखवली नाही. असू द्या मित्रांनो, आपण समजून घेऊयात. पण संगादादा माणुसकीचा माणूस आहे. आपल्याला जास्त आती बोललेले नाहीत, किंवा त्यांनी या आपल्या बिल्डला तुमचं चांगलं प्रमोशन करतो, जेवण देतो, ही ती माणुसकीच्या नात्यानं माणुसकी सांभाळणारं व्यक्तिमत्व म्हणलं तर संगादादा, जानूताई आणि आपल्या आई, ह्या तिघाची व्हिडिओ खूप फेमस राहते ती. आणि मला संगादादाशी बोलून छान वाटलं बरं का. तुम्हाला कसा वाटला प्रँक कॉल ऐकून नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करा. आणि माझा आजचा प्रँक थोडा चुकीचा होता, कारण मी प्रमोशन करायला सांगितलं होतं. दुसरी लोक मेडिकलचं सांगतात, ह्याचं त्याचं 12 भानगडीचं टोटलचं प्रमोशन सांगतात. पण आजपासून कुठल्याच व्यक्तीनं कुठल्या स्टारला गांजाचं प्रमोशन करणार का असा प्रश्न केला नसेल. त्याच्यामुळं मी नवीन आहे, मला काहीतरी नवीन करायला आवडते, म्हणून आपण प्रँक कॉल केला होता. चला आपण भेटूयात नेक्स्ट प्रँकमध्ये. धन्यवाद.